नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी बनवला आहे सकाळचा टिफिन आणि नाश्ता। तर टिफिनसाठी बनवलेला आहे मसाला भात। मसाला भात जास्त मसाले न वापरता आणि जास्त भाज्या न टाकता बनवलेला हा मसाला भात। कारण टिफिनमध्ये भाज्या असेल तर कोण खाणार अजिबात खाणार नाही, म्हणून 1-2 भाज्या टाकलेल्या आहेत आणि 2-3च मसाले वापरलेले आहेत। असा हा सिंपल मसाले भात। आणि तुम्हाला पण आवडला तर असा राईस बनवून बघा। आणि मी नाश्त्यासाठी बनवलेला आहे लापसीचा शिरा, गोड शिरा। ओके, मी हा राईस बनवताना त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे तेलामध्ये, पण तेल चांगला म्हणजे कांदा आहे ना चांगला फ्राय करून घेतलेला आहे। बघा मी असं लाल लाल दिसत होता कांदा, मग त्याच्यानंतर मी थोडासा जिरा टाकला होता आणि नंतर मग बटाटा टाकला आणि तो पण चांगला फ्राय करून घेतला। आणि नंतर थोडीशी बीन्स टाकली, फरस बी, ती पण त्याच्याबरोबर फ्राय करून घेतली। त्याच्यामध्ये नंतर मी हळद, मसाला, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकलेला होता, जास्त टाकला नव्हता गरम मसाला। आणि राईस टाकून छान फ्राय करून घेतला मी मस्तपैकी। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर 2 डबे पाणी टाकले, मतलब जेवढं राईस घेतलेलं ना त्या डब्यामध्ये मी त्याच्याहून डबल असं पाणी घेऊन टाकलेलं आहे। आणि मी वरून तूप पण टाकलेला आणि मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि झाकण मारून दुसऱ्या गॅसवरती मी शिफ्ट केलं। आणि इथे मी आता लापसीचा रवा बनवते। आणि त्याच्यामुळे लापसीचा रवा आधी मी तुपामध्ये छान खरपूस असं भाजून घेतला। त्याच्यानंतर मी त्याच्यात ड्रायफ्रूट टाकले आणि ड्रायफ्रूट पण त्याच्याबरोबर चांगलं भाजून घेतलं 2-3 मिनटं। आणि गूळ मला म्हणजे वेळच नाही मिळाला थोडासा किसायला, म्हणून मी असंच अख्खा टाकला। पण मी कधी असंच टाकते अख्खा, मग तो आपणच पाण्यामध्ये मेल्ट होऊन जातं। आणि मेल्ट झाल्यावरती ना तो झाकण मारून ठेवला ना आणि मेल्ट होतो, मग त्याच्यानंतर मग तो मिक्स केला ना की आपणच सगळा मिक्स होऊन जातो त्या शिऱ्याबरोबर। आणि जेवढा 1 वाटी मी रवा घेतला होता ना त्याच्या दुप्पट पाणी टाकलं आहे आणि वरती अर्धा वाटी पाणी मी अजून एक्स्ट्रा टाकला होता। हे बघा राईस माझा छान झाला आहे ना। नंतर मी ना झाकण काढल्यावरती वरून थोडासा तूप टाकलेला होता, पण ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे। तूप टाकून नंतर परत झाकण 2 मिनटं मारला होता। त्याच्यानंतर मी सगळं झाकण काढून एक मिक्स केला आणि मग कोथिंबीर सर्व केलेली वरती। आणि मी ओपनच करून ठेवलं होतं, झाकण परत मारलं नाही कारण थंड होण्यासाठी। आणि त्याच्यानंतर एका साईडला माझा चहा ठेवला होता आणि परत शिरा मी चेक केला आणि थोडंसं स्वीट कमी होतं, त्याच्यामुळे मी थोडं अजून 2 पीस गूळ टाकले आणि परत मिक्स करून घेतला आणि झाकण मारून ठेवलेलं आहे। थोडंसं असं हलवत राहिलं ना मंद आचेवरती, झाकण न वापरता लावता, तर छान सुकतो पण शिरा। आणि ह्याच्यामध्ये पण मी परत वरून तूप टाकलेलं आहे, म्हणून असं जरा सुटसुटीत वाटते। तुम्ही पण अशी रेसिपी बनवून बघा। तर तुम्हाला पण आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझी रेसिपी कशी आहे। मला कोणी सांगत नाही, रेसिपी कोण बघत पण नाही असं वाटते मला, हरकत नाही। आणि मग नंतर मग मुलीला मी नाश्ता दिला आणि चहा दिला तिला आणि मग टिफिन भरायला घेतला दोघींचा पण। आणि याच्याबरोबर काहीतरी नुसतं राईस देऊ नका तुम्ही, तिला तर कोशिंबीर किंवा सॅलड वगैरे असं काहीतरी देत जा त्याच्यावर, किंवा पापड थोडा फ्राय करून रोस्ट करून असं दिलं की मुलं आवडीने खातात। आणि तुम्ही पण असं मुलांसाठी टिफिन बनवत जा। मी पण असं दिला, त्यावर कड दिला होता दोघींना पण। आणि स्नॅक्ससाठी मी बिस्किटं दिली होती। आणि तुम्ही पण असा राईस आणि शिरा बनवून बघा, खरंच छान लागतो। चला मग पुन्हा भेटूया, बाय नवीन रेसिपी बरोबर।